श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा सर्वजण झोपी जातात तेव्हा तुम्हाला जाग का येते? मध्यरात्री अचानक तुमची झोप का उडते आणि एक विचित्र हुरहुर लागते? मंडळी, ती हुरहुर भीतीची नसते तर वेध लागण्याची असते. जसं वासराला गायीची आठवण आल्यावर ते हंबरतं, तसा तुमचा आत्मा त्या ब्रह्माला साथ घालत असतो. त्यावेळी उठून बसत जा, कारण ती वेळ ब्रह्ममुहूर्ताची नसली तरी स्वामी मुहूर्ताची असते. त्या शांततेत स्वामींना तुमचं घराणं ऐकायचं असतं. जगाच्या कोलाहलात तुमचं रडणं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून ते तुम्हाला अशा वेळी जागं करतात जेव्हा फक्त तुम्ही आणि ते जागे असतात. आता एक अत्यंत गोड सत्य समजून घ्या. तुमच्या आयुष्यात सध्या जे थांबल्यासारखं वाटतंय, नोकरीत बढती नाही, व्यवसायात प्रगती नाही किंवा घरातील शांतता हरवली आहे, याला स्थगिती समजू नका. हा विसावा आहे. वाघ जेव्हा शिकार करण्यासाठी सज्ज होतो तेव्हा तो काही पावलं मागे येतो आणि शांत उभा राहतो. ती शांतता दाहीदायक असते. तसं स्वामी तुम्हाला मोठ्या उडीसाठी तयार करत आहेत, म्हणून सध्या त्यांना तुम्हाला थोडं थांबवलं आहे. ही थांबलेली वेळ वाया जाणार नाही, तर ती तुमची धार लावण्यासाठी वापरली जाणार आहे. तुम्हाला आजूबाजूची माणसं म्हणत असतील, तुझं काहीच खरं नाही, तू तिथेच आहेस. पण त्यांना माहीत नाही की बांबूची झाडं पहिली 5 वर्ष जमिनीच्या वर काहीच दिसत नाहीत, पण आतल्या आत त्यांची मुळं इतकी खोल रुजतात की पुढच्या 5 आठवड्यात ते आकाशाला भिडतात. तुमची अवस्था त्या बांबूच्या झाडासारखी आहे. तुमची भक्तीची मुळं खोल जात आहेत. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमच्या प्रगतीचा वेग बघून लोकांच्या डोळ्यांचं पारणं फिटेल. स्वामींचा एक अलिखित नियम आहे. ते कच्च्या मडक्यात पाणी भरत नाहीत, आधी ते तुम्हाला भट्टीत टाकून भाजतात. सध्या तुमच्या आयुष्यात जी परिस्थिती आहे हीच ती भट्टी आहे. तुम्हाला पोळतय, त्रास होतोय, पण लक्षात ठेवा, हे भाजणं तुम्हाला फुटण्यापासून वाचवण्यासाठी आहे. ज्या दिवशी तुम्ही पक्के व्हाल त्या दिवशी स्वतःच्या हातानं तुम्हाला आनंदाच्या, ऐश्वर्याच्या आणि समाधानाच्या अमृताने भरून टाकतील. कधीतरी तुम्हाला वाटतं ना, मी एकटा पडलोय, पण नीट बघा, एकटे तेच पडतात. देवाला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची असते. हिरे बाजारात ढिगाने मिळतात, पण कोहिनूर एकटाच असतो. देवाने तुम्हाला गर्दीतून बाजूला केले कारण तुम्ही कोहिनूर आहात. तुमचं वेगळं असणं, तुमचं एकटेपण हेच तुमचं सामर्थ्य आहे. या एकटेपणाला शाप मानू नका, तर ही संधी समजा स्वतःला ओळखण्याची आणि स्वामींना जवळून पाहण्याची. आता तुमच्या मनात प्रश्न असेल, मला हे कधी मिळणार? कधी हा शब्द चुकीचा आहे. स्वामींच्या दरबारात कधी नाही, तर योग्य वेळी हे उत्तर असतं. तुम्ही जे मागत आहात ते तुमच्या पदरात पडायला कदाचित उशीर होत असेल, कारण स्वामी त्यापेक्षा काहीतरी महान देण्याची तयारी दाखवत आहेत. तुम्ही कदाचित एक छोटी झोपडी मागत असाल आणि स्वामी राजवाडा बांधत असतील. राजवाडा बांधायला वेळ तर लागणारच ना, त्यामुळे उशीर होतो म्हणून नाराज होऊ नका. उलट खुश व्हा की काहीतरी मोठं शिजत आहे. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं ऋणानुबंध घेऊन येतात. काही लोक तुम्हाला फसवून गेले, काही सोडून गेले, त्यांना दोष देऊ नका. त्यांचा आणि तुमचा हिशोब संपला म्हणून ते गेले, त्यांना पकडून ठेवू नका. आणि म्हणूनच मंडळी, स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनाला स्थिर करण्यासाठी, तुमच्या मनाला आधार देण्यासाठी हा मंत्र घेऊन तुमच्या दरवाजात उभे आहेत. या मंत्राचा अपमान करू नका. हा मंत्र संपूर्ण ऐका. संपूर्ण ऐकला तरच तुम्हाला फळ मिळणार आहे. स्वामी तुमच्या जीवनात येणार आहेत आणि मग तुमच्या जीवनातील सर्व अडथळे, दुःख, शंका, कुशंका सगळ्या नष्ट होणार आहेत आणि तुम्ही एका उच्च शिखरावर पोहोचणार आहात, यशाच्या आणि कीर्तीच्या. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला.
आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम दारिद्र्य मुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम
दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम दारिद्र्यमुक्तेश्वर श्री स्वामी समर्थाय नमो नमः.